ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि हे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। शहराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी महत्त्वाचे असतात आणि त्यांची काळजी दीपावली निमित्त अमित चिंतामणी परिवारानं घेतली आहे। त्यांना दिवाळी साहित्य आणि फराळाचं वाटप यावेळी करण्यात आलं। यावेळी सर्वच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता। स्वच्छतेचं महत्त्व एक गृहिणी चांगलं समजू शकते। पहाटे 5 वाजेपासून कर्मचारी शहरामध्ये स्वच्छतेचं काम करतायत। शहरामधील रस्ते आणि परिसर स्वच्छ असेल तर शहराचं आरोग्य हे व्यवस्थित राहू शकतं, असे गौरव उद्गार नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी यावेळी बोलताना काढले आहेत। 19 ऑक्टोबर रोजी जामखेड नगर परिषदेचे आरोग्य दूत स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक अमित चिंतामणी मित्रपरिवाराच्या वतीनं सेवा सुरक्षा निराधार ही संकल्पना घेऊन दिवाळी साहित्य आणि फराळाचं वाटप करण्यात आलं। याप्रसंगी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी म्हटलंय की आरोग्य दूतांशिवाय शहराचं आरोग्य अपूर्ण आहे। तर यावेळी भाग्यश्रीताई लोहकरे तसेच माधुरीताई काथवटे, आशाताई ओझरडे, कीर्तिताई चिंतामणी आदी महिला भगिनी आणि नगरसेवक अमित चिंतामणी मित्रपरिवाराचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार संतोष जगताप यांनी मानले आहेत। सातत्याने स्वच्छ करण्याचं काम अगदी पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत ज्या सर्व माता भगिनी करतात त्यांचा सन्मान, त्यांचा गौरव करणं हे आमचं सामाजिक दृष्ट्या नैतिकतेने आमची एक बांधिलकी आहे। त्याच भावनेनं आम्ही आपणा सर्वांचा सन्मान या निमित्ताने करत आहोत। आमची एक छोटीशी गोड भेट आम्ही आपल्याला देऊन आपल्या दिवाळीच्या आनंदामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होत आहोत। आपण या सर्व भेटीचा स्वीकार करावा अशी मी आपणाला विनंती करतो। किंवा कार्यरत असताना त्यांना आपण कार्याच्या स्वरूपात प्रेझेंट करणार आहोत, त्यावेळेला तुमचं सर्वांचं सहकार्य निश्चित लागणार आहे आणि तुम्ही सहकार्य करताल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार देखील व्यक्त करतो आणि उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की वर्षभर जो काही आपण तर मला हे सांगायचं की खरंच तुम्ही पहाटे 5 वाजल्यापासून स्वच्छतेचं महत्त्व काय आहे हे गृहिणीला चांगलं समजतं आणि पहाटे 5 वाजल्यापासून तुम्ही जे काम करता स्वच्छ, जर ते स्वच्छ असेल रस्ते म्हणा, बाकीचे तुम्ही जी स्वच्छता करता तरच सगळं वातावरण चांगलं राहू शकतं। त्यामुळे तुमची सगळ्यात महत्त्वाची त्याच्यामध्ये कामगिरी आहे वातावरण चांगलं राहण्यामध्ये। तर जर स्वच्छता ठेवली तर त्यात आरोग्यही चांगलं राहतं। तर नागरिकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मेन म्हणजे स्वच्छतेची गरज आहे आणि कचरा म्हणा, गाडी म्हणा, रस्त्यावरचं जे फुलं, साफसफाई हे जे आहे, आत्ता सकाळी 2 दिवस सुट्टी घ्यायची म्हटलं तरी तुम्हाला अडचणी नको वाटते। तुम्ही म्हणता नाही परत फुलं रस्त्यावर पडलेत तर मग ती स्वच्छता कोण करेल सणासुदीची। तर 2 दिवसाची सुट्टी तुम्ही घ्यायला म्हणजे घ्यायची इच्छा आहे, पण तुम्ही स्वतःच त्या सुट्ट्याबद्दल खरंच कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येकाच्या घरी सण आणि त्या सणामध्ये तुमच्याही घरी तर सण आहेत, पण तुम्ही ह्याला प्राधान्य आपल्या हिंदू संस्कृती सर्वात महत्त्वाचा असणारा दिवाळी हा जो सण आहे याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत।
सालाबादप्रमाणे होत असलेला हा दिवाळी उत्सव याच्यासाठी सेवा, सुरक्षा आणि निराधार हा एक संकल्प घेऊन आपण यावेळी यात सर्व कार्यरत राहिलेले अशा सर्वांचा या दिवाळीच्या गोड भेटीने सन्मान करणार आहोत. खरं तर गेली अनेक वर्षापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या सर्व स्नेहीजनांचा संपर्क माझा राहिलेला आहे. अनेक वेगवेगळ्या घटनांमध्ये, अनेक वेगवेगळ्या प्रसंगी आपण एकत्रित काम केलेलं आहे. एकत्रित काम करत असताना आपले जे काही प्रश्न असतील, आपल्या ज्या काही अडचणी असतील, या सगळ्या समजून घेऊन आपण सातत्याने पुढे गेलेलो आहोत. जे काही आपण आंदोलनं केली असतील, नगर परिषदच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून, त्या प्रत्येक वेळेला जिथं जिथं शक्य आहे प्रत्येक ठिकाणी मी आपल्यासोबत राहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. अशा या सगळ्या प्रसंगातून जात असताना येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांची भूमिका नक्कीच महत्त्वाची असणार आहे. आणि हे सर्व करत असताना एक चिंतामणी परिवाराकडून, माझ्या मित्रपरिवाराकडून मला एक सूचना करण्यात आली की आपण यावर्षी सर्वांचा सन्मान करण्यात यावा. तर औपचारिक आम्ही बोलताना सांगितलं की सन्मान दरवर्षी होतो किंवा प्रत्येक गोष्टी आमच्या वर्षभरामध्ये संपर्कात असल्यामुळं सातत्याने सर्वजणांशी माझा संपर्क असतो. परंतु या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये हे कुठंतरी पुढं आलं पाहिजे असं माझ्या मित्रपरिवाराकडनं सूचना झाल्याच्यानंतर मी ती लगेच ॲक्सेप्ट केली की आपण जे हे सर्व कार्य करीत आहोत, हे कार्य निश्चितच ज्या लाभार्थीपर्यंत पोचायचं आहे त्यांच्यापर्यंत पोचतं आहे. परंतु तुमच्या या कार्याची दखल घेऊन समाजातील अनेक हात समाजातील सर्व घटकांसाठी पुढे सरसावले पाहिजेत अशी संकल्पना त्यांनी मांडल्याच्यानंतर या सोशल मीडियामध्ये किंवा अधिकृत असं ज्या कार्यक्रम करून मी काही जी भेट देणार आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मी तो प्रयत्न यावेळी केलेला आहे. तर आज या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलेला आहात. आपल्या सर्वांचे प्रथमतः स्वागत करतो. सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि यापुढील काळात देखील जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नासाठी आपण वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करणारे महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती, नगर परिषदेचे जे काही मुख्याधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून अशोकवीर सी 24 तास, जामखेड. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF-बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.